राम समर्थ श्रीराम. दशक 3, समास 6, 7 आणि 8 एकत्रपणे आपण हे समास बघत आहोत. याचं कारण 3 तापांचं वर्णन यामध्ये दिलेलं आहे. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. मानवी जीवनामध्ये दुःख आहे याबद्दल शंकाच नाही. या दुःखांचे 3 भाग आहेत आणि ते आता आपण ज्याप्रमाणे म्हटले त्याप्रमाणे ते सविस्तर आपण बघू. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. त्यातला प्रथम ताप कोणता? तर आध्यात्मिक ताप. तो बघूया. तो कसा असतो? तो आपल्याच देह किंवा इंद्रिय किंवा प्राण यांच्या अवस्थेमुळे आध्यात्मिक ताप होतो. म्हणजे खरूज, देवी, गोवर येणं किंवा कान फुटणं किंवा हिवताप, पोटशूळ इत्यादी. आधिभौतिक ताप कसा असतो? तर बाह्य विश्वातील वस्तूंचा माणसाच्या इंद्रियांवर जो परिणाम होतो, जो ताप होतो, तो म्हणजे आधिभौतिक ताप. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ठेच लागणे किंवा वनस्पतींमुळे अंगाची खाज होणे, आग लागणे अंगाला, किंवा जनावरांचा मार किंवा सापाचा दंश किंवा चोरांकडून छळ किंवा लुटले जाणे, वीज पडणे अंगावर किंवा महापुरात अडकणे किंवा राजाकडून शिक्षा इत्यादी. त्या काळी काय होतं, समर्थांनी संपूर्ण हिंदुस्थान पायी फिरून पालथा घातला होता. देश परिस्थितीचं निरीक्षण केलं होतं. उत्तरेकडे मुसलमानी सत्ताधारी पाशवी धिंगाणा घालत होते. दक्षिणेकडे पोर्तुगीज लोक धर्मप्रसारार्थ धुमाकूळ माजवत होते. मध्यभागी महाराष्ट्रातच बहामनी राज्य आणि त्यातून उद्भवलेल्या 5 शाह्या. त्यामुळे महाराष्ट्र अगदी रक्तबंबाळ झालेला समर्थांनी पाहिला होता. पोर्तुगीजांनी असाच अमानुष छळ चालवलेला होता. त्या काळी आमच्या पूर्वजांवर हृदयद्रावक प्रसंग आले होते. महाराष्ट्राला ग्रासलेला अजून एक रोग होताच, बहामनी राज्य. हे सर्व आधिभौतिक ताप यामध्येच येतात, बाहेरच्या परिस्थितीमुळे उद्भवणारे ताप. आता बघूया आधिदैविक ताप. आपण मागे 4 शक्ती पाहिल्या होत्या, आठवत असेल तर. त्या कोणत्या? इच्छाशक्ती, द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. आता या 4 शक्तींच्या जोरांवर माणूस कर्म करत राहतो. मग तो अनितीनी, अन्यायानी, स्वार्थापोटी सगळी कर्म करतो. केलेलं कोणतंही कर्म वाया जात नाही. त्याचा जाब त्याला द्यावाच लागतो. वाईट कर्मांना यमयातना भोगाव्याच लागतात. मृत्यूनंतरच्या अवस्था कोणी कपोल कल्पित मानू नये. समर्थांचं हे स्पष्ट सांगणं आहे. कठोर मार किंवा कुंभपाक किंवा तेलात टाकणे किंवा जळका खांब पोटावर फिरवणे ही सर्व वर्णनं दासबोधामध्ये आलेली आहे. आणि या शिक्षा भोगताना कोणीही सोडवायला येत नाही. हे उपरोक्त 3 ताप, हे आत्ता जे आपण पाहिलं ते आणि उपरोक्त 3 ताप सांख्यशास्त्रामध्येही सांगितलेलं आहे आणि ते वेदांतांनीही मान्य केलेलं आहे. मग आजची स्टार नोट काय सांगते? प्लेटोचंच म्हणणं आहे, तत्वज्ञान म्हणजे अंतकाल आणि मृत्यू यांचा सूक्ष्म अभ्यास. त्यामुळे समजून उमजून कार्य करावं. श्रीराम समर्थ श्रीराम.